हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण संकष्टी चतुर्थीनिमित्त साबुदाण्याची खीर करणार आहोत। त्यासाठी आपण छोटी वाटीभर साबुदाणा भिजत टाकला आहे। आता त्यात आपण 1 ग्लास पाणी टाकून उकळून घेणार आहोत। आता आपण साबुदाणा 1 ग्लास पाणी घालून उकळत ठेवणार आहोत, शिजवून घेणार आहे। आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण साबुदाणा खाली पटकन चिटकू शकतो। असं एक साधारण 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे का आपला साबुदाणा असा उकळतोय। आता गॅस आपण बारीक करायचा आहे, नाहीतर ते ओतू जाणार। सतत आपण हलवत तो हळूहळू शिजवायचा आहे। साबुदाणा साधारण आपण 2 तास अगोदर भिजत घातला होता। आपला साबुदाणा आता शिजला आहे। त्या ठिकाणी आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। मी साधारण जाड साखर असल्यामुळे 5 चमचे साखर घातलेली आहे। आणि आता हलवून थोडं साखर वितळू द्यायची आहे। ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळे खाऊ शकतात। पेज म्हणून साबुदाण्याची। हे बघा, आता साखर हळूहळू वितळते। हे बघा, आपली खीर आता झालेली आहे। यामध्ये आपण जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालणार आहोत। ते असं मिक्स करून घेऊया। आणि इथे मी केशर टाकली आहे, जवळजवळ 7-8 काड्या दुधामध्ये भिजवत, ते पण आपण घालणार आहोत। आता गॅस बंद करू आणि हे दूध घालूया। आपली खीर तयार आहे। ही साबुदाण्याची पेज आपण आजी आजोबांना सगळ्यांना उपवासासाठी लहान मुलांना देऊ शकतो आणि झटपट होते। यामध्ये आपण गार्निशिंगसाठी पिस्ते किसून घालणार आहोत। शाही साबुदाण्याची खीर आहे। हे बघा, आपली खीर रेडी आहे। थोडंसं आपण गॅस चालू केलेला आहे। थोडं गॅस होतं ना, चिमूटभर किंचित मीठ घालणार आहे सगळ्या शेवटी, कारण गोडामध्ये किंचित मीठ असतं। आपली आता खीर छान तयार आहे। आपण सर्व करूया। आपली हे बघा, खीर छान रेडी आहे। आपण ती सर्व करूया। यामध्ये आपण पिस्ते टाकणार आहे गार्निशिंगसाठी। पिस्ते किसून घेतले, ते खिरीवर टाकले। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।